नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज दत्त जयंती आहे म्हणून आज गोड शिरा बनवत आहे. तर मी तर 1 वाटी रवा घेतला आहे. हे छान असं भाजायचं आहे. रवा मोठा रवा आहे. हे एक 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आज प्रसादासाठी काहीतरी बनवावं म्हटलं. छान भाजत आला आहे शिरा. हे बघा लालसर भाजला आहे. इथं यातच आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. दुधातच बनवायचं आहे. हे मी इथं अगोदर 1 वाटी टाकला आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी टाकलेलं. आता आणि 1 वाटी टाकायचं आहे. मी दुधातलाच बनवत आहे प्रसाद. हे अजिबात पाणी घालणार नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायचं आहे. म्हणजे गोडानुसार टाकू शकता तुम्ही. मी अर्धी वाटी टाकला आहे याला. आज दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे म्हणून हे मी शिरा दुधातला बनवत आहे प्रसाद. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे छान. इथं शिरा शिजत आला आहे प्रसाद. तर आपल्याला यातच आपल्याला विलायची पूड टाकायची आहे. अर्धा चमचा टाकला आहे मी. खूप छान होत आला आहे प्रसाद. हे यातच आपल्याला मनुके टाकायचे आहेत आणि 2 चमचे तूप टाकायचे आहे. मी वरनच टाकला आहे तूप. भाजताना टाकले नाही. तुम्ही टाकू शकता भाजताना पण. मी भाजताना टाकले नाही तूप. बारीक केलेले बदामचे ड्रायफ्रुट्स टाकला आहे. बदाम मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 1 प्लेट झाकून घेतला आहे 4 मिनिटासाठी. खूप छान वाफ झाली आहे. याला शिजलं पण आहे छान प्रसाद हे शिरा. तुम्ही पण असं बनवा प्रसादाला शिरा नक्की. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप छान झाला आहे प्रसाद. एकदम मस्त झाला आहे. खूपच लवकर होतो हे प्रसादाचा शिरा.